राजकुमारी आणि परी. एका सुंदर राज्यात राजा विक्रम आणि राणी सुमित्रा राहत होते. त्यांना एक गोड मुलगी होती, राजकुमारी आर्या. आर्या खूप सुंदर होती, पण तिचे खरे सौंदर्य तिच्या दयाळू स्वभावात होते. ती राजवाड्यातील नोकर, गावातील गरीब लोक, प्राणी आणि पक्षी यांच्यावर मनापासून प्रेम करत असे. एके दिवशी सकाळी आर्या राजवाड्याच्या बागेत फिरत होती. अचानक तिला एका झाडाखाली एक जखमी चिमणी दिसली. अगं बिचारी, तुला खूप लागलंय का? आर्या प्रेमाने म्हणाली. तिने चिमणीला अलगद उचलले, तिच्या जखमेवर औषध लावले आणि तिला पाणी दिले. काही वेळात चिमणी उडून गेली. त्या रात्री अचानक राजवाड्याच्या बागेत एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्या प्रकाशातून एक सुंदर परी प्रकट झाली. राजकुमारी आर्या, मी परी लोकातील सुवर्ण परी आहे. आज तू एका छोट्या जीवावर केलेली दया पाहून मी खूप आनंदी झाले आहे. आर्या आश्चर्यानं म्हणाली. तुम्ही खरंच परी आहात? परी हसली आणि म्हणाली, हो, आणि तुझ्या चांगुलपणामुळे तुला एक संधी द्यायला आले आहे. परीने एक चमकणारे जादुई फूल आर्याच्या हातात दिले. हे फूल तुला 3 इच्छा पूर्ण करण्याची संधी देईल, पण लक्षात ठेव, इच्छा फक्त इतरांच्या भल्यासाठी वापर. आर्याने नम्रपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी ती राज्यात फिरत होती. तिने पाहिले की गावात पाण्याची खूप टंचाई होती. लोक दूरवरून पाणी आणत होते. आर्या म्हणाली, हे फूल आमच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासू नये. क्षणात जमिनीतून स्वच्छ थंड पाण्याचे झरे वाहू लागले. गावकरी आनंदाने ओरडले, राजकुमारीचा विजय असो. आर्या फक्त हसली. काही दिवसांनी राज्यात मोठा दुष्काळ पडला. शेतं वाळली. शेतकरी खूप दुःखी झाले. हे जादुई फूल आमच्या शेतांना पुन्हा हिरवळ मिळू दे. क्षणात काळे ढग आले. हलका पाऊस पडू लागला. काही दिवसात संपूर्ण राज्य हिरवेगार झाले. आता फक्त एकच इच्छा शिल्लक राहिली होती. तेवढ्यात शेजारच्या राज्यातील एक लोभी राजाने आर्याच्या जादुई फुलाबद्दल ऐकलं. ते फूल माझ्याकडे आलंच पाहिजे, अशी त्याने घोषणा केली. त्याने सैनिकांना राजवाड्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. राज्यात घबराट पसरली. राजा विक्रम म्हणाले, आपण युद्ध करू. पण आर्या म्हणाली, युद्धात दोन्ही बाजूंचे निरपराध लोक त्रास सहन करतात. मला दुसरा मार्ग शोधायचा आहे. ती जादुई फूल हातात घेऊन म्हणाली, माझी शेवटची इच्छा अशी आहे की प्रत्येकाच्या मनातील लोभ नाहीसा होवो आणि सर्वांच्या हृदयात प्रेम, दया आणि समाधान नांदो. क्षणात त्या लोभी राजाच्या मनातील अहंकार आणि लोभ नाहीसा झाला. तो लाजत आर्यासमोर आला. राजकुमारी, मला माफ करा. मी चुकीचा होतो. आर्या हसून म्हणाली, चूक मान्य करणारा माणूस खरा महान असतो. इतक्यात सुवर्णपरी पुन्हा प्रकट झाली. आर्या, तू स्वतःसाठी एकही इच्छा मागितली नाहीस, म्हणून मी तुला एक खास भेट देते. आता या राज्यात जो कोणी चांगले काम करेल त्याच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट नक्की येईल. राजकुमारी आर्या दयाळूपणा, प्रेम आणि शहाणपणामुळे सर्वांची लाडकी राणी बनली आणि सुवर्णपरी दूर आकाशात अदृश्य झाली.